नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप सर्वजण आनंदी आहात. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो इंग्लिश विषय आहे त्यातील युनिट 2 मधील 2.3 द ट्विन्स ही जी पोएम आहे या पोएमचा आपण या व्हिडिओमध्ये वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप काय करणार आहोत तर डिस्कस करणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला द ट्विन्सचे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इयत्ता 10वीची प्लेलिस्ट जी आहे त्याची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर इंग्लिश ग्रामरची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, 10वीचे सर्व व्हिडिओ आणि 10वीचे सगळे जे इम्पॉर्टंट ग्रामर्स आहे त्याची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. द ट्विन्स ही पोएम जी आहे या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप समजून घ्यायला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. युनिट 2 मधील 2.3 द ट्विन्स. द ट्विन्स म्हणजेच जुळी मुले. ओके, एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेली जी दोन मुलं असतात त्यांना ट्विन्स असं म्हणतात. ओके, त्यातील वॉर्मिंग अपपासून सुरुवात करतो आहोत. चिटचॅट दिलं आहे बघा. पहिला प्रश्न आहे किंवा पहिली गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी, 2 बेबीज बोर्न ॲट द सेम टाईम आर कॉल्ड ट्विन्स. 2 लहान मुलं ओके जे काय होतात तर एकाच वेळी जन्माला येतात ॲट द सेम टाईम. ओके, त्यांना काय म्हणतात तर जुळी मुलं असं म्हणतात किंवा ट्विन्स असं म्हणतात. गेस अँड शेअर हू आर. ओके, आता काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे, खाली काही वर्ड्स दिलेले आहेत तर डिरेक्टली आन्सर मी ते तुम्हाला दिले आहेत. त्यामध्ये आहे बघा एक ट्रिपलेट्स. ट्रिपलेट्स म्हणजेच 3 बेबीज बोर्न ॲट द सेम टाईम. जेव्हा 3 मुलं एकदा जन्माला येतात तेव्हा त्याला ट्रिपलेट्स असं म्हणतात. त्यानंतर आहे बघा क्वाड्रुप्लेट्स म्हणजेच 4 बेबीज बोर्न ॲट द सेम टाईम. 4 मुलं एकदा जन्माला येतात त्याला आपण म्हणतो क्वाड्रुप्लेट्स. त्यानंतर आहे क्विंट्रुप्लेट्स म्हणजेच 5 बेबीज बोर्न ॲट द सेम टाईम. जेव्हा 4 मुलं हे एखाद्या आईच्या पोटी जन्माला येतात तेव्हा त्याला काय म्हणतात तर क्विंट्रुप्लेट्स असं म्हणतात. ओके, हे त्याचे आन्सर्स मी डिरेक्टली इथे तुम्हाला दिलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे, इमॅजिन यू हॅड ॲन आयडेंटिकल ट्विन ब्रदर ऑर सिस्टर. आता आयडेंटिकल ट्विन म्हणजे काय तर एकदम हुबेहुबे एकमेकासारखे दिसणारे. ओके, म्हणजे असं ग्रेट धरायचं की तुम्हाला काय तर एक आयडेंटिकल ट्विन आहे म्हणजे एक तुमच्यासारखा दिसणारा जुळा भाऊ किंवा मग बहीण तुम्हाला आहे. इमॅजिन अँड शेअर विथ युअर क्लासमेट्स. असं ग्रेट धरायचं आहे, कल्पना करायची आणि तुमच्या विद्यार्थी जे मित्र आहेत तुमचे शाळेकरी मित्र त्यांच्यासोबत तुम्हाला काय करायचं तर व्हॉट प्रँक यू टू वूड प्ले ऑन युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांसोबत तुम्हाला सांगायचं तुमच्या क्लासमेटला की तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रँक्स तुम्ही करसाल किंवा कशा प्रकारे तुम्ही खोड्या काढसाल तुमच्या मित्रांच्या. एल्डर्स म्हणजे तुमच्याशी वयाने मोठे असलेले किंवा मग तुमच्या घरातील तुमच्या वयापेक्षा मोठे असलेले त्यांच्या कशा खोड्या काढणार. अँड इवन इन स्कूल आणि शाळेमध्ये सुद्धा कशा तुम्ही खोड्या काढाल किंवा थट्टा मस्करी तुम्ही कराल या संदर्भात तुम्हाला माहिती सांगायची आहे. तर आन्सरमध्ये लिहू शकतो बघा आपण, वी वूड अटेंड इच अदर्स क्लासेस. आम्ही एकमेकांचे क्लासेस अटेंड करू. प्रिटेंड द अदर वन हू डिड नॉट डू द वर्क. प्रिटेंड द अदर वन वॉज द वन. असं नाटक करू की जो दुसरा आहे तिने काय केलेलं नाही आहे, त्याचं स्वतःचं काम पूर्ण केलेलं नाही. म्हणजे एकमेकांकडे बोट दाखवायचं की त्यांनी काम केलेलं नाही आणि शिक्षकसुद्धा काय करू शकणार नाही तर ओळखू शकणार नाही. ओके, चला वॉर्मिंग अपमधील पहिला प्रश्न काय दिसतोय बघा, स्टडी द फॉलोइंग पेअर्स ऑर ग्रुप्स ऑफ वर्ड्स. खाली जे काही दिलेले शब्द आहेत किंवा मग पेअर्स ऑफ वर्ड्स आहेत, ग्रुप्स आहेत त्यांचा अभ्यास करा. कप अँड सॉसर, नीडल अँड थ्रेड, बर्ड अँड बीस्ट, टेक अ रिस्क, सिप टी और कॉफी, हाइड अँड सीक एक्सेट्रा. हे काही शब्द दिलेले आहेत बघा किंवा ग्रुप आहेत किंवा पेअर्स आहेत शब्दांचे. दीज आर सेट ऑफ वर्ड्स दॅट मोर दॅन ऑफन गो टुगेदर अँड ऑफन अकर टुगेदर. आता हे जे काही सेट ऑफ वर्ड्स आहेत ते नेहमी काय येतात तर सोबत येतात. हे जे संच असतील शब्दांचे गट हे नेहमी बरोबरीने येतात किंवा मग सोबत वापरले जातात. वी कॉल सच सेट्स कोलोकेशन. आणि यांना हे जे काही सेट्स आहेत, हे जे काही संच आहेत, हे काही शब्दांचे गट आहेत, हे काही ग्रुप आहेत शब्दांचे, त्यांना आपण काय म्हणतो तर कोलोकेशन्स असं म्हणत असतो. तर आपल्याला एक प्रश्न विचारला आहे त्यावर, इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फॉर्म कोलोकेशन. आता रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि आपल्याला ऑप्शन दिले आहेत ABCD. तर हे प्रॉपर शब्द आपल्या जागेवर भरायचे आहेत रिकाम्या जागेत. ओके, तर आन्सर मी दिले डायरेक्टली ते बघूया. पहिला बघा ॲब्सोल्युटली. ॲब्सोल्युटलीसाठी शब्द तुम्ही वापरू शकता नेसेसरी म्हणजेच F हा तिथे बरोबर असेल. ॲब्सोल्युटली नेसेसरी. कॅन नॉट अफोर्ड, फॉर्मल क्लोथ्स, जॉब इंटरव्ह्यू, पास टाईम, ॲक्सेप्ट डिफीट, अर्ली मॉर्निंग, कॅच अ कोल्ड,
लीडिंग रोल, जॉईंट ऑनर्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय तेव्हा शक्यतो पुस्तक घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली काय करतील तर हे आन्सर नोट डाऊन करता येईल पुस्तकावर, किंवा तुम्ही नोटबुकमध्ये त्याचे आन्सर लिहून घेऊ शकता. ओके, तर हे आन्सर मला वाटतं की तुम्हाला समजलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण. दुसरा प्रश्न आहे वॉर्मिंग अपमधीलच. एक्झॅगरेशन ऑर ओव्हर स्टेटमेंट ऑफन कॉजेस ह्युमर. एक्झॅगरेशन किंवा मग ओव्हर स्टेटमेंट, ज्याला आपण अतिशयोक्ती असं म्हणतो. ओके, खूप जास्त बडायचाड्या करून सांगणे. ऑफन कॉजेस ह्युमर, ज्यामुळे काय होते तर नेहमी बऱ्याचशा वेळेस विनोद निर्मिती होत असते. फॉर एक्झाम्पल, शी इज थिन ॲज अ पिन. ओके, शी इज ॲज थिन ॲज अ पिन. ओके, ती कशी तर टाचणीसारखी बारीक आहे. म्हणजे आता टाचणीसारखी बारीक असू शकते का ती निश्चित नाही, परंतु एक विनोद निर्मितीसाठी काय केलं जातं तर एक्झॅगरेशन केलं जातं किंवा मग ओव्हर स्टेटमेंट दिल्या जातात, म्हणजे अतिशयोक्ती केली जाते. ओके, जसं उदाहरण तुम्हाला हे कळालं असेल की शी इज ॲज थिन ॲज अ पिन, ती कशी तर टाचणीसारखी बारीक आहे. ही हॅज अ पी-साइज्ड ब्रेन, त्याचा मेंदू कसा आहे तर वाटाणा जो असतो वाटाण्याच्या आकारासारखा त्याचा मेंदू आहे. आता असतो कोणाचा वाटाण्याचा आकारासारखा मेंदू नाही, पण एक विनोद निर्मितीसाठी हे एक्झॅगरेशन केलेलं आपल्याला दिसून येतं किंवा अतिशयोक्ती केलेली आपल्याला दिसून येते. माय शूज आर किलिंग मी. आता शूज कोणाचे मारू शकतं का कोणाला? नाही. ओके, माझी बूट मला काय करणार तर मरणाचे वेदना देतात किंवा मला मारत आहेत. एक अतिशयोक्तीचाच हा प्रकार आहे. वेन सच एक्झॅगरेटेड लाईन्स अकर इन पोएट्री दे आर एक्झाम्पल्स ऑफ द फिगर ऑफ स्पीच हायपरबोली. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची बघा की मी हे काही ग्रामर सेक्शनमध्ये जर तुम्ही गेले, ग्रामरच्या लिंकवर प्लेलिस्टवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला बरेचसे असे जे काही फिगर्स ऑफ स्पीच आहे त्याच्यावर व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. म्हणजे हायपरबोलीवर सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावर जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे आणि योग्य प्रकारे तुम्ही काय करू शकता, हायपरबोली हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो समजून घेऊ शकता. इथे मी तुम्हाला तो समजून सांगत आहेच. ओके, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. फिगर्स ऑफ स्पीच, माझं नाव टाका सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन फिगर ऑफ स्पीच, तुम्हाला सगळे फिगर ऑफ स्पीचचे व्हिडिओ मिळून जातील, किंवा मग आपल्या लिंकवर क्लिक केलं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तरीही तुम्हाला ते मिळू शकतं. असो, विषयावर येऊया. सच एक्झॅगरेटेड लाईन्स अकर इन पोएट्री. आणि ह्या ज्या काही लाईन असतात, ह्या अतिशयोक्तीपूर्ण ज्या लाईन आहेत, ज्यावेळेस त्या कवितेत वापरल्या जातात, दे आर एक्झाम्पल्स ऑफ फिगर ऑफ स्पीच हायपरबोली. तेव्हा त्या एक्झाम्पल्सला काय म्हणतात तर हायपरबोली या फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स असं म्हणतात. हायपरबोलीला मराठीमध्ये म्हणतात अतिशयोक्ती. ओके, कम्प्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ॲज ऑफ हायपरबोली युजिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. आता खाली ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिले आहेत ते तुम्हाला योग्य जागा ठिकाणी भरायचे आणि एक एक्झाम्पल हायपरबोलीचे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ओके, तर एक्झाम्पल आहे बघा नंबर 1, शी वेप्ट. आता याच्यातला कुठला आपण घेऊ शकतो शब्द तर तो आहे ओशियन. ओके, शी वेप्ट ओशियन ऑफ टीयर्स. आन्सर मी डिरेक्टली दिले, ते आन्सर बघूया डिरेक्टली. नाही तर पहिलं तर तुम्ही काय टाकलं आहे ओशियन टाकले. ओके, आता बी साठी काय टाकता येईल बघा, द हंग्री मॅन एट अ डॉट 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 ऑफ फूड. आता ह्या ब्रॅकेटमध्ये बघितलं तर आपल्याला दिसतं टन ऑफ फूड. ओके, टन हा शब्द तुम्हाला घेता येईल. ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. ओके, भुर आय एम फ्रीजिंग टू डेथ. आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके, पुन्हा एकदा सांगतो बघा, याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे स्पेशल मी, माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही ते बघू शकता. ओके, आता मार्जिन क्वेश्चनकडे येतो आपण. म्हणजे पोएमच्या बाजूलाच जे मार्जिन क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचे आन्सर तुम्हाला मी इथे सांगत आहे. पहिला प्रश्न आहे बघा, इन व्हॉट अस्पेक्ट्स वेअर द ब्रदर्स लाईक इच अदर. ओके, आता सरळ सरळ प्रश्न की कुठल्या बाबतीमध्ये दोन्ही भाऊ जे आहेत ते सारखे दिसत आहेत. ओके, अस्पेक्टच्या कुठल्या दृष्टिकोनातून किंवा कुठल्या बाबतीत ते दोघं सारखे दिसत आहेत. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा, द ट्विन ब्रदर्स वर अलाइक इच अदर इन फॉर्म अँड फीचर्स अँड फेस अँड लाईम. दोघं जे भाऊ आहेत ते फॉर्म अँड फीचर्स. ओके, म्हणजे कसं तर रूप आणि चेहरा, त्यांची चेहऱ्याची पट्टी आहे त्यानुसार, आणि फेस आणि लाईम चेहऱ्यानुसार पण ते काय दिसत आहेत तर एकमेकांसारखे दिसत आहेत. पुढचं आहे, व्हॉट नेम डिड द स्पीकर गेट. आता जो स्पीकर आहे, कवी आहे, त्याला कुठलं नाव मिळालं होतं. द स्पीकर गॉट हिज ब्रदर्स नेम हेनरी. जो पोएट आहे त्याला किंवा त्या स्पीकरला त्याच्या भावाचं नाव जे हेनरी आहे ते त्याला मिळालं होतं, आणि पोएटचं जे नाव ठरवलं होतं ते त्याच्या भावाला मिळालं. म्हणजे नावामध्ये तफावत झाली, एकमेकांचे नाव एकमेकांना देण्यात आले. हाऊ डिड द स्पीकर सफर ॲट स्कूल.
प्रश्न क्रमांक 3 आहे की जो स्पीकर आहे त्याला कशा प्रकारे त्रास झाला शाळेमध्ये. ओके, सफर म्हणजे त्रास त्याला झाला. ओके, तर याच्या आन्सरमध्ये त्याला कुठल्या अडचणी आल्या असं आपण म्हणू शकतो. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द स्पीकर वॉज ऑलवेज गेटिंग बिटन फॉर द मिस्टेक्स कमिटेड ॲट स्कूल बाय हिज ब्रदर. जो स्पीकर आहे त्याला काय मिळायची तर कायम पनिशमेंट मिळायची, तो त्याला कायम मार मिळायचा शिक्षकांकडून. का बरं, तर त्याचा भाऊ काय करायचा, चुकी करायचा, मिस्टेक करायचा आणि मार कोणाला बसायचा तर लेखकाला किंवा मग त्या स्पीकरला बसायचा. क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट इज इम्पॉसिबल इन द लास्ट 2 लाईन्स. आता शेवटच्या ज्या 2 लाईन आहे पोएमच्या, तुम्ही आता पुस्तकात बघू शकता, त्या 2 लाईनमुळं आपल्याला काय इम्पॉसिबल आहे असं वाटतं, अशक्य काय आहे त्या 2 लाईनमध्ये आपला तुम्हाला ते सांगायचं आहे. आन्सर तुम्ही लिहू शकता, इन लास्ट 2 लाईन्स, शेवटच्या 2 लाईनमध्ये, द आयडिया दॅट द नेबर्स बुरीड जॉन इन्स्टेड ऑफ द पोएट इट सीम्स इम्पॉसिबल. आता शेवटच्या लाईनमध्ये पोएम म्हणतोय की पोएट जेव्हा स्वतः मरतो, स्पीकर जेव्हा स्वतः मरतो, तो शेजारी येतात आणि त्याच्या भावाला काय करतात तर जमिनीमध्ये गाडतात. तर ही थोडी गोष्ट आपल्याला कशी वाटते, इम्पॉसिबल वाटते. ओके, हे त्याचं आन्सर तुम्ही लिहू शकता. आता इंग्लिश वर्कशॉपमध्ये आहे बघा पहिला प्रश्न, तो म्हणजेच रिराईट पुटिंग मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. आता ज्या काही 6 त्याच्या पोएटच्या आयुष्यामध्ये किंवा मग स्पीकरच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आहेत किंवा मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला काय करायच्या, प्रॉपर ऑर्डरने लिहायच्या आहेत. पोएम अभ्यास करून चांगल्या प्रकारे तुम्हाला ते लिहायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट, ही पोएमवर सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे, ते पण तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला हे जे आहे प्रश्न चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येईल. तर हे 6 अशा मिस्टेक्स आहेत किंवा स्पीकरच्या लाईफच्या गोष्टी आहेत, इव्हेंट्स आहेत, ते तुम्हाला लाईनमध्ये लिहायचे एक्झाम. ओके, किंवा मग प्रॉपरली अरेंज करायचे आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही घेऊ शकता बघा, डिरेक्टली आन्सर सांगतोय डी, त्यामध्ये नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. फॅमिलीमध्ये कोणीही काय करू शकत नव्हतं, फरक करू शकत नव्हतं दोन्ही भावांमध्ये. ई, ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वर गिवन टू द 2 ट्विन ब्रदर्स. ज्यावेळेस नेमिंग सेरेमनी झाली त्यावेळेस रॉंग नावं हे दोन्ही भावांना दिल्या गेले. त्यानंतर असेल, ही गॉट बीटन अप ऑफन ॲट स्कूल. काय व्हायचं तर त्याला नेहमी मार मिळायचा स्कूलमध्ये. त्यानंतर आहे, द स्पीकर डिस्पिरिटली आस्क्ड फॉर गायडन्स. आता सीचं जे आहे ते नंबर 4ला येते बघा, द स्पीकर डिस्पिरिटली आस्क्ड फॉर गायडन्स. त्यानंतर आहे बी, जो बी आहे तो नंबर 5ला शिफ्ट होतोय, द स्पीकर्स ब्राईट बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. आणि जी स्पीकरसाठी बघितली नव्वद होती ती त्याच्या भावाची बायको झाली. आणि शेवटचा पॉईंट एफ सुद्धा तसंच राहणार आहे, इवन इन डेथ द ट्विन्स वर नॉट स्पेअर ड्युरिंग ब्युरियल. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे बघा, काय दिलेला आहे तो म्हणजेच, पिक आउट 4 सिच्युएशन इन द लाईव्स ऑफ द 2 ट्विन्स विच आर टू अब्सर्ड अँड सेन्सलेस टू बिलीव्ह. आता हे जे काही जुळे मुलं आहेत त्या जुळ्या मुलांच्या जीवनातील अशा विश्वास बसणार नाही. ओके, किंवा मग अशा गोष्टी की ज्या हास्यास्पद किंवा मग मूर्खपणाच्या आहेत, अशा 4 घटना तुम्हाला निवडून लिहायच्या आहेत. तर मग आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, ए, द स्पीकर्स इंटेंडेड ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. जी नववधू शोधली होती स्पीकरसाठी म्हणजे पोएटसाठी, ती बायको झाली त्याच्या भावाची. थोडं सेन्सलेस आहे, मूर्खपणाचं किंवा मग हास्यास्पद, अपसर्ड. द पोएट्स बी, द पोएट्स ब्रदर गॉट द नेम जॉन विच वॉज इंटेंडेड फॉर द पोएट. आता जे पोएटसाठी नाव शोधलं होतं जॉन, ते त्याच्या भावाला दिलं गेलं, त्यामुळे त्याच्या भावाचं नाव झालं जॉन आणि पोएटचं नाव दुसरं मिळालं, हेनरी. त्यानंतर आहे सी, द नेबर्स बुरीड जॉन वेन द स्पीकर हॅड डाईड. ज्यावेळेस स्पीकर मेला म्हणजे कवी मेला त्यावेळेस लोकांनी काय केलं, त्याच्या भावाला नेऊन काय केलं तर जमिनीत गाडलं. डी, द स्पीकर गॉट पनिशमेंट ॲट स्कूल ड्यू टू हिज ब्रदर्स ॲक्शन. आता जो स्पीकर आहे त्याला काय व्हायची, शाळेमध्ये पनिशमेंट मिळायची, कारण का तर त्याचा भाऊ काय करायचा, काही चुकीच्या गोष्टी करायचा आणि त्याची पनिशमेंट स्पीकरला किंवा पोएटला मिळत होती. ओके, पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द वेब डायग्राम. आता वेब डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तर ऑलरेडी 2 पॉईंट दिलेले, पोएट युजेस ह्युमर टू. कवी जो आहे तो कुठे ह्युमर म्हणजे काय तर विनोद तयार करतो किंवा विनोदाचा वापर करत आहे. तर पोएट युजेस ह्युमर टू, पोएट ह्युमरचा वापर करतोय. क्रिएट लाफ्टर म्हणजे आनंद, हास्य निर्मितीसाठी. रिड्यूस बोर्डम म्हणजेच आपण जे बोर होतोय ते घालवण्यासाठी. या व्यतिरिक्त कशासाठी पोएट या ह्युमरचा वापर करतो त्याच्या पोएममध्ये, तर तुम्ही लिहू शकता
2 पॉईंट ऑलरेडी दिलेले आहेत. क्रिएट लाफ्टर, रिड्यूस बोर्डम. तिसरा पॉईंट तुम्ही घेऊ शकता, गिव्ह पोएटिक इफेक्ट. एक पोएटिक इफेक्ट द्यावा पोएमला, म्हणजे पोएम वाटावी त्यासाठी. क्रिएट राईम्स, एक राईम क्रिएट व्हावी यमक जुळवण्यासाठी. टू मेक रीडर हॅपी, आणि रीडरला हॅपी आनंदी करण्यासाठी. टू मेक इट एन्जॉयबल, आणि पोएम एन्जॉयबल म्हणजे एकदम आनंद घेता यावा पोएमचा, त्यासाठी पोएट काय करत होता तर, किंवा टू रिलीज स्ट्रेस रिलीज करण्यासाठी हाय पॉईंट जेव्हा टाकू शकता. तर या सगळ्यासाठी पोएट काय करतो तर ह्युमरचा वापर करतोय पोएममध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B आहे बघा. राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. 2 लाईन तुम्हाला लिहायचे आहे जे तुम्हाला वाटतं खूप ह्युमरस आहे. आता इथे तुम्हाला पद्धतीने तुम्हाला ज्या वाटलं तुम्ही त्या लिहू शकता बरं. म्हणजे त्यातून तुम्हाला वाटलं की खूप आनंदाची गोष्ट, आनंद झाला तुम्हाला त्या लाईन वाचून अशा, तर मला ह्या 2 वाचून तर आनंद झाला किंवा मला खूप हसू आलं. त्यामध्ये पहिली म्हणजे फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईट बिकेम माय ब्रदर्स वाईफ. जी बायको किंवा नववधू माझ्यासाठी ठरलेली होती ती माझ्या भावाची बायको झाली. ओके. आणि सेकंड म्हणजे अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बुरिड ब्रदर जॉन. ज्यावेळेस मी वारलो किंवा मी मेलो, आय डाईड, नेबर आले, शेजारी आले, आणि त्यांनी काय केलं माझ्या भावाला जाऊन घेऊन गेले आणि जमिनीत गाडलं. हे थोडंसं ह्युमरस वाटतं आहे. ओके, हास्यास्पद गोष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे पिक आउट लाईन्स दॅट कंटेन. ओके, लाईन्स तुम्हाला फाइंड आउट करायची ज्यामध्ये तुम्हाला ॲलिट्रेशन, पण आणि हायपरबोली तुम्हाला दिसून येईल. तर ॲलिट्रेशनसाठी कुठल्या लाईन्स आहेत बघा. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लाईन. एफ हे तिथे काय झालं तर रिपीट झालेलं आहे. ओके, ॲलिट्रेशन म्हणजे काय याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. ॲलिट्रेशन स्पेलिंग टाका आणि समोर माझं नाव लिहा, सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. ॲलिट्रेशनचे सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होऊन जातील. ॲलिट्रेशन म्हणजे काय तुम्हाला एकदम क्लिअर कट कळेल आणि ते आयुष्यभर तुम्ही विसरू शकणार नाही, इतक्या सोप्या पद्धतीने मी समजून सांगितलेलं आहे. ओके. बी, इट पझल्ड ऑल आवर किथ अँड कीन. सी, वन डे टू मेक द मॅटर वर्स. ओके, हे त्याचे आन्सर्स आहेत. पण आता पनमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. बी, दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. आणि हायपरबोलीचे 2 उदाहरणं कुठले तर इट रीच्ड अ फिअरफुल पिच, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. ओके, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन नंबर 5 आहे बघा, तो म्हणजे पिक आउट फ्रॉम द पोएम सेट्स ऑफ वर्ड्स दॅट जनरली गो टुगेदर. आता पोएममधून तुम्हाला काय करायचे, जे सेट ऑफ वर्ड्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत जे एकत्र वापरले गेलेले आहेत. तर पहिला आहे किथ अँड कीन. तर असे कुठले शब्द आहेत पोएम बघितल्यानंतर तुम्हाला सापडून जातील. इथे आन्सर दिलेले आहे डायरेक्टली, ते बघा. फॉर्म अँड फीचर, फेस अँड लाईम, टर्न द टाईड, फेअरफुल पिच, डोमेस्टिक लाईफ, फेट्स डिक्री. क्वेश्चन नंबर 6 काय दिलेलं आहे बघा. राईट इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे द समरी ऑफ दिस पोएम. या पोएमची समरी 15 ते 20 लाईनमध्ये. ओके, आणि तुमच्या शब्दात तुम्ही लिहायची आहे. यू कॅन सजेस्ट अनदर ह्युमरस टायटल. तुम्ही एखादं वेगळं टायटल त्याला देऊ शकता. ओके, तर बघा एक टायटल मी ते दिलेलं आहे यू आर यू. दुसरं आहे द प्रॉब्लेम ऑफ ट्विन्स. ओके, तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं एखादं वाटलं तर तुम्ही वेगळं टायटल देऊ शकता. ओके, तर याची समरी कशी लिहायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये बदल करू शकता. ओके, दिस इज अ फनी पोएम रिटन बाय हेनरी लेग. ओके, ही जी पोएम आहे एक फनी पोएम आहे, गमतीशीर, आणि हिचं लिखाण हेनरी लेगने केले आहे. द पोएट हॅज रिटन दिस इमॅजिनरी पोएम अँड शेअर्ड सम ह्युमरस एलिमेंट्स ऑफ द ट्विन्स. पोएटने ही पोएम लिहिली आहे, इमॅजिनरी आहे. ओके, आणि यामध्ये असे वेगळ्या प्रकारचे ह्युमरस, अशा हास्यास्पद अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासोबत शेअर केल्या आहेत या पोएमच्या माध्यमातून. आता पहिला स्टांजा बघा काय दिलेला आहे. इन फर्स्ट स्टांजा ही टोल्ड दॅट बोथ ऑफ देम वर अलाइक इन स्ट्रक्चर अँड ॲपिरन्स. आता पहिल्या स्टांजामध्ये पोएट म्हणतो की दोघे पण कसे तर सारखे दिसायला, स्ट्रक्चर आणि ॲपिरन्स, त्यांचा ॲपिरन्स आणि त्यांच्या स्ट्रक्चर, ज्यांची बॉडी स्ट्रक्चर आहे त्यानुसार. दे वर रिसेम्बलिंग इच अदर विथ एव्हरी अस्पेक्ट सच ॲज फॉर्म अँड फीचर्स, फेस अँड लाईन. म्हणजे प्रत्येक फीचर आस्पेक्ट जे आहे त्यांच्या शरीराचं त्या सगळ्या गोष्टी ते कसे आहेत तर सारखे आहेत. त्यांचं फेस असेल, त्यांचे लाईन्स असतील, फीचर्स असतील, सगळे कसे तर सारखे आहे. द रिसेम्बलन्स वॉज सो क्लोज देअर फॉर पीपल बिगन मिस्टेकिंग विथ वन अनादर. आता खूप सारखे असल्यामुळे लोकांच्या काय होतं तर चुका होत्या त्यांच्या दोघांच्या बाबतीत. द सेम कन्फ्युजन वॉज अमंग द रिलेटिव्स. आणि सेम कन्फ्युजन हे रिलेटिव्स त्यांचे जे काही नातेवाईक आहेत त्याचे पोएटचे त्यांच्यामध्ये सुद्धा हे कन्फ्युजन आपल्याला दिसून येतं.
इन सेकंड स्टांजा द पोएट एक्सप्रेस हिज व्ह्यूज ह्युमरसली. सेकंड स्टांजामध्ये पण पोएटने त्याचे व्ह्यूज जे आहेत ते ह्युमरसली म्हणजे खूप हास्यास्पदपणे त्यांनी मांडलेले आहेत, हसू येईल अशा प्रकारचे. दे बोथ मिक्स्ड वेन दे हँडेड ओव्हर टू द नर्स फॉर वॉशिंग. दे बोथ मिक्स्ड वेन दे हँडेड ओव्हर टू द नर्स फॉर वॉशिंग. ते दोघं मिक्स झाले होते ज्यावेळेस त्या दोघांना काय केलं तर वॉशिंगसाठी नर्सकडे देण्यात आलं. ड्यू टू द मिस्टेक ऑफ नर्स द पोएट्स ब्रदर गॉट द नेम जॉन. आता ही जे काही मिक्स झाले ते एकमेकांमध्ये मिसळले गेले त्यामुळं कोणाच्या चुकीमुळे झाले, नर्सच्या चुकीमुळे झालं. तर पोएटचा जो भाऊ आहे त्याला नाव मिळालं जॉन, जे ठरवलं होतं पोएटला द्यायचं आहे, विच इंटेंडेड फॉर द पोएट. अँड द पोएट गॉट द नेम विच इंटेंडेड फॉर हिज ब्रदर. आणि पोएटला त्याचं नाव मिळालं, कोणाचं, त्याच्या भावाचं. म्हणजे त्याच्या भावासाठी जे ठरवलं नाव होतं ते पोएटला मिळालं आणि पोएटसाठी जे नाव होतं ते त्याच्या भावाला मिळालं. ओके. इन थर्ड स्टांजा, तिसऱ्या स्टांजामध्ये काय होतं बघा. द रिसेम्बलन्स कंटिन्यू टू फॉलो दॅम इन स्कूल ऑल्सो. आता हे जी त्यांचा सारखेपणा आहे तो त्यांच्या पाठीमागे आहे, आयुष्यभरासाठी तर आहेच आहे, पण स्कूलमध्ये पण तो आला. द स्पीकर गॉट पनिशमेंट बिकॉज द फुलिश ट्रिक मेड बाय हिज ब्रदर. आता जो स्पीकर आहे, कवी आहे, त्याला काय मिळाली, पनिशमेंट मिळत होती. कशामुळे तर जो काही चुका करायच्या कोण, त्याचा भाऊ, त्यामुळे. द पोएट आस्क्ड अ क्वेश्चन टू एव्हरीवन व्हॉट ही वुड डू इन ऑर्डर टू प्रूव्ह हिज आयडेंटिटी इफ ही वर इन हिज प्लेस. आता तो प्रत्येक पोएट जो आहे तो प्रत्येकाला विचारायचा आहे की ते काय करतील जर ते माझ्या जागी असतील, तर ते कसे स्वतःची आयडेंटिटी समोरच्याला सांगतील. ओके, अशा प्रकारचे प्रश्न ते विचारायचे. इन फोर्थ स्टांजा द रिसेम्बलन्स चेंज देअर सिच्युएशन इन देअर डोमेस्टिक लाईफ ऑल्सो. आता फोर्थ स्टांजा जो आहे त्यामुळे सुद्धा काय झालं तर त्याचं डोमेस्टिक लाईफ, घरगुती आयुष्य जे आहे ते सुद्धा चेंज झालेलं होतं. कशा प्रकारे. द पोएट्स इंटेंडेड ब्राईड बिकेम द वाईफ ऑफ हिज ब्रदर अँड सेम मिस्टेक वॉज कंटिन्यू ॲट लास्ट. आता पोएटची जी ठरवलेली नववधू होती, ब्राईड म्हणजे नववधू, ती कोणाची बायको झाली, त्याच्या भावाची बायको झाली. आणि ही जी मिस्टेक आहे ती त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची होती. कशा प्रकारे बघा. जसे की when the speaker died the neighbors came and buried his brother John mistaking him for the narrative himself. आता ज्यावेळेस लेखक मरण पावला, स्पीकर मरण पावला, त्यावेळेस शेजारी आले आणि त्यांनी काय केलं तर जॉन आहे त्याचा भाऊ, त्यालाच काय केलं, त्यांनी पुरून टाकलं. ओके, अशा प्रकारे पोएम ही इथे संपून जाते. खूप मनोरंजक अशी पोएम होती. पोएम मी या पोएमवर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे, तो बघा, निश्चित तुम्हाला आवडेल. ओके. क्वेश्चन नंबर 7 आहे बघा, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. आता ॲप्रिशिएशनसाठी एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तिच्यात जाऊन तुम्ही काय करू शकता तर तो व्हिडिओ बघू शकता, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएमचा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा माझ्या चॅनलवर जर गेले तर तुम्हाला त्यावरही माझा तो व्हिडिओ मिळून जाईल. ओके, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला आहे. कोणाला काही अडचण असेल तर निश्चित मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनाही या व्हिडिओचा काय होईल, फायदा होईल. ओके, चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. ओके, तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.